हॅलो स्टुडंट. तर मला खूप साऱ्या जणांचे कमेंट्स आले होते की सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ किती लागला, सेमी गव्हर्नमेंटचा नंबर लागेल का. तर त्यामुळे मी सेमी गव्हर्नमेंट महाराष्ट्राचे BNS चे सगळे कॉलेज लिस्ट काढली, त्याचे फर्स्ट राऊंडचे कट ऑफ रँक काढलेले आहेत. हे ओपन कॅटेगरीसाठी काढलेत आणि त्याची ऑनलाईन त्याच्या वेबसाईटवर जाऊन ही फी सुद्धा त्यांची काढलेली आहे आणि त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ सुद्धा मी कॅल्क्युलेट केला आहे. तर आपण सर्वात पहिले बघूया की सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये 15 आहे, ठीक आहे. आणि हे लास्टचं एक मायनॉरिटी कॉलेज आहे, ठीक आहे. तर मग आपण बघूया हे टॉपचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि ते कॉलेजचा आपण कट ऑफ रँक बघूया कॅप 1 चा. तर हे आहे फर्स्ट टिळक आयुर्वेदिक कॉलेज, पुणेचं कॉलेज. त्याचा कट ऑफ रँक होता फर्स्ट कॅप राऊंड मध्ये ओपन कॅटेगरीसाठी 68,768, ठीक आहे. आणि त्याची फीज आहे पर इयर 64,720. 64,720 ची पर इयर फीज आहे. आणि त्याचं एक्सपेक्टेड कट ऑफ, एक्सपेक्टेड म्हणजे की कॅप राऊंड 2 ला हा रँकचा पर्यंत त्याचा कट ऑफ जाऊ शकतो. तो आहे 77,682 एवढा. नंतर आहे आयुर्वेदिक कॉलेज सायवन मुंबईचा. एक्सपेक्टेड त्याचा कट ऑफ रँक होता राऊंड 1 मध्ये 79,281. त्याचं पर इयर फीज आहे 60,997, ठीक आहे. आणि त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे सेकंड राऊंडला त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघू शकतो ऍज पर ट्रेंड की 89,103 हा असू शकतो. नंतर आहे अष्टांग कॉलेज आयुर्वेदिक पुणेचं. त्याचा कट ऑफ रँक होता कॅप राऊंड 1 ला 82,552, ठीक आहे. जी फीज आहे 60,850 आणि त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो 91,403. नंतर आहे वसंतदादा पाटील आयुर्वेदिक कॉलेज, सांगलीचं कॉलेज. त्याचा कट ऑफ रँक आपला कॅप राऊंड 1 चा होता 89,799 आणि त्याचं जी फीज आहे पर इयर फीज, ठीक आहे, ती आहे 74,457. आणि त्याचं एक्सपेक्टेड कट ऑफ रँक 2 साठी कॅप राऊंड 2 साठी 99,505 हा असू शकतो. नंतर आहे GS गुने अहमदनगरचं कॉलेज. त्याचा आपला फर्स्ट कॅप राऊंडचा कट ऑफ होता ऑल इंडिया रँक 95,668. तर त्याची फीज आहे पर इयर 63,020 आणि त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे सेकंड राऊंडचा कट ऑफ असू शकतो 1,04,223 पर्यंत. नंतर आहे श्री आयुर्वेदिक कॉलेज नागपूरचं कॉलेज. त्याचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ रँक होता 97,054. हा ओपन कॅटेगरीसाठी रँक होता कट ऑफ रँक, ठीक आहे. नंतरची फीज आहे 81,500 पर इयर फीज आणि हा एक्सपेक्टेड कट ऑफ रँक आहे 1,06,123, ठीक आहे. नंतर आहे SCMA साताराचं कॉलेज, ठीक आहे. त्याचा आपला फर्स्ट राऊंडचा कॅप राऊंडचा कट ऑफ होता ऑल इंडिया रँक 1,03,221. त्याची फीज आहे पर इयर 69,326. त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे एक्सपेक्टेड आपण करू शकतो राऊंड 2 साठी 1,12,531. नंतर आहे 1,10,241. नंतर आहे कॉलेज 9 नंबरचा R तोष्णीवाल राधाकिशन तोष्णीवाल आयुर्वेदिक कॉलेज, अकोलाचं कॉलेज. हे आहे त्याचा आपला कट ऑफ रँक होता राऊंड फर्स्टचा 1,06,962 आणि त्याची फीज आहे पर इयर 1,02,620, ठीक आहे. आणि त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो 1,12,531. नंतर आहे भाईसाहेब सावंत सिंधुदुर्ग, ठीक आहे. सिंधुदुर्ग कॉलेज आपला कट ऑफ रँक होता कॅप राऊंड 1 साठी 1,10,396 आणि त्याचा पर इयर फीज आहे 73,680. त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ 1,19,391 असू शकतो. नंतर आहे विदर्भ आयुर्वेदिक कॉलेज अमरावतीचं कॉलेज, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. त्याचा कट ऑफ होता फर्स्ट राऊंडचा 1,10,805. नंतर त्याची फीज आहे पर इयर 66,210 आणि त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 1,18,705 हा रँक, ठीक आहे. नंतर आहे श्री गुरुदेव आयुर्वेदिक कॉलेज अमरावतीचं कॉलेज.
सेमी गव्हर्नमेंट 1,00,000 त्याचा कट ऑफ होता कॅपराऊंड 1चा 1,12,683 आणि त्याची फीज आहे पर इयर 70,000. नंतर आहे त्याचं एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे कॅपराऊंड 2 साठी त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 1,20,125. नंतर आहे DMM यवतमाळचं कॉलेज आहे आयुर्वेदिक, त्याचा आपला फर्स्ट राऊंडचा कट ऑफ होता ओपन कॅटेगरी साठीचा 1,17,113 आणि त्याची फीज आहे पर इयर 71,250. त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ कॅप राऊंड 2 साठी फॉर ओपन कॅटेगरी हा 1,25,251 असू शकतो. नंतर आहे KVT रणधीर शिरपूरचं कॉलेज आहे, धुळेचं कॉलेज आहे, ठीक आहे, सेमी गव्हर्नमेंट. त्याचा कट ऑफ होता फर्स्ट राऊंडचा 1,17,563 फॉर ओपन कॅटेगरी आणि त्याचं पर इयर फीज आहे 72,852, ठीक आहे. आणि त्याची जी कट ऑफ आहे एक्सपेक्टेड कट ऑफ तो आहे 1,26,321 इथपर्यंत पुढच्या राऊंडला कट ऑफ त्याचा जाऊ शकतो. नंतर आहे सेठ गोविंदजी रावजी सोलापूरचं कॉलेज आहे, मायनॉरिटी कॉलेज आहे. त्याचं आपला कट ऑफ होता कॅपराऊंड 1 साठी फॉर ओपन कॅटेगरी 1,24,223 हा होता आणि त्याची पर इयर फीज आहे 69,200. त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ फॉर ओपन कॅटेगरी फॉर राऊंड 2 इज 1,31,541. तर हे पूर्ण टोटल सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे महाराष्ट्रामधले BMS कॉलेजेस आणि हा त्यांचा पूर्ण कॅप राऊंड 1चा हा आपला कट ऑफ रँक आहे, ऑल इंडिया रँक. आणि ही त्यांची फीज ही वेबसाईट वरून काढलेली फीज आहे आणि हा त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे म्हणजे फिक्स्ड असणार आहे, पण आपण एक अंदाज लावू शकतो की हा कट ऑफ हा पुढच्या राऊंडला येऊ शकतो, ठीक आहे. तुम्हाला आता मी हे सगळे कॉलेजचे डिटेल्स दिले आहे, तरी तुम्ही याच्यातून बघून तुमचा रँक बघायचा आणि आपला रँक या कॉलेजला नंबर लागतो का तो टॅली करू शकता. तरी तुम्हाला काही क्वेरीज असले तर मला टेलिग्रामवर, इन्स्टावर किंवा कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. थँक्यू.